रोज वापरण्यात येणाऱ्या वस्तू आता स्वस्त होणार आहेत। 12% आणि 28% जीएसटी टॅक्स रद्द करण्यावर आता मंजुरी मिळालेली आहे। दिवाळीत मोदी सरकार आता सर्वसामान्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे। जीएसटी काउन्सिलिंगच्या मंत्री गटाने 12%चा टॅक्स 5% आणण्यावर आणि 28%चा टॅक्स 18% आणण्यावर मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे आता 12% आणि 28%चा टॅक्स स्लॅब रद्द होणार आहे। 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत दिल्यानंतर दिवाळीमध्ये स्वस्ताईचा धमाका करण्याच्या हालचाली मोदी सरकारने सुरू केलेल्या आहेत। या निर्णयामुळे रोज वापरण्यात येणाऱ्या अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत। चला तर काय काय स्वस्त होणार आणि 12%वरून 5%वर काय काय येणार हे पाहूयात। साबण, टूथपेस्ट, हेअर ऑइल, औषध, अँटीबायोटिक्स, पेन किलर, सुकामेवा, स्नॅक्स, प्रोसेस केलेल्या खाण्याच्या वस्तू, प्रोसेस केलेल्या भाजीपाला, काही मोबाईल, काही कम्प्युटर्स, शिलाई मशीन, प्रेशर कुकर, गीझर, पाण्याचे फिल्टर, इलेक्ट्रिक आयरन यासारख्या अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत। तर तिथेच 28%वरून 18%वर काय काय येणार हे सुद्धा पाहूयात। सिमेंट, सौंदर्य प्रसाधने, चॉकलेट, प्रिंटर, एसी, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, रबर टायर यासारख्या अनेक वस्तू। टॅक्सच्या शिफारशी जीएसटी काउन्सिलिंगच्या पुढच्या बैठकीमध्ये ठेवल्या जातील। केंद्र राज्य सरकारची यावर सहमती झाल्यावर जीएसटी काउन्सिल हे दर लागू करण्यासाठी तारीख ठरवेल। हे दर दिवाळीच्या वेळी लागू व्हावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे।